सांगली जिल्ह्यातील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब जिनागोंडा पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालय मुंबई येथे जाहीर पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेश सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय श्री मंगलप्रभात लोढा, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार माननीय श्री सुरेशभाऊ खाडे, जैन प्रकोष्ठाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री संदीप भंडारी, श्री प्रशांत गोंडाचे यांच्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जैन समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे यांनी श्री रावसाहेब पाटील यांचे पक्षात मनपूर्वक स्वागत केले। तसेच त्यांच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला तसेच भारतीय जनता पक्ष आणि शासन पूर्णपणे पाठबळ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जैन समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील आणि रावसाहेब पाटील यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वामुळे पक्ष अधिकच बळकट होईल असंही त्यांनी नमूद केले। आणि यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार श्री संदीप भंडारी यांनी श्री रावसाहेब पाटील यांची भाजपा जैन प्रकोष्ठच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी सन्माननीय निवड केल्याचं जाहीर केले। आपल्या मनोगतात श्री रावसाहेब पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला पक्षाचं व्यासपीठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले। यामुळे हे कार्य अधिक जोमाने आणि समाजहितासाठी करणार असल्याची ग्वाही दिली। या कार्यक्रमात माननीय संदीप भंडारी यांनी जैन समाजासाठी भारतीय जनता पक्ष करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि यावेळी जैन समाजातील विविध प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगते मांडली। या प्रसंगी रावसाहेब पाटील यांच्यासोबत इतर काही मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। यावेळी सांगली, कोल्हापूर, सातारा, भुदरगड, शिरोळ, सोलापूर भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। या ठिकाणी पक्षप्रवेश घेतलेले कस्तुरीताई पाटील, शांतीनाथ नंदगावे, सूरज याचने, प्रफुल्ल पाटील, अर्चत पाटील, सागर पाटील, विपुल पाटील, प्रशांत कुंभोजे, प्रवीण मुगदुम, प्रशांत अवधूत, प्रवीण कुमार शहा आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं श्री भंडारीजी यांच्या पुढाकाराने आणि माननीय सुरेश खाडेजी, आमचे माजी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये माननीय रावसाहेब जिनागोंडा पाटीलजी आणि आपल्या सर्वांचा आज पक्षप्रवेश झाला। मी भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला अभिनंदन करतो। आपल्या सर्वांचं या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये स्वागत करतो। रावसाहेब जिनागोंडा पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातलं सहकार चळवळीतलं एक मोठं नेतृत्व आज भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि सोबतच माननीय रावसाहेब गोंडा पाटील यांनी खरं तर औषध क्षेत्रामध्ये, सामाजिक, शैक्षणिक, औषध उद्योगामध्ये आणि अनेक अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून जे काही आपले या ठिकाणी प्रश्न आहेत आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून, बँकिंग व्यवसायाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला उद्योगापासून तर सहकारापर्यंत पुढे नेण्याचं काम रावसाहेब जिनागोंडा पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या अनेक शिक्षण संस्थाही आहेत, मोठे एक प्रस्थ आहेत आणि जो या ठिकाणी मी जनसमुदाय बघतोय त्यांनी हृदयातनं माणसं जोडलेले आहेत। आपल्या स्वभावातनं त्यांनी एक मोठा आपला एक मित्रमंडळीचा एक मोठा त्या ठिकाणी एक वलय तयार केला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की रावसाहेबजी पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने एक मजबूत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या भागामध्ये होईल। लोढा साहेब, खाडे साहेब, संदीपजी भंडारी साहेब आणि उपस्थित माझ्याबरोबर आलेले सर्व आमचे जैन बांधव मित्रांनो, आज माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला त्याचा मला खूप आनंद झाला आहे। कारण या भारतीय जनता पक्ष हा नेहमी सामान्यांचा पक्ष राहिलेला आहे। मला आज हे आठवतं की ह्या भारतीय जनता पक्षानं अल्पसंख्याक असलेल्या अर्धा टक्का सुद्धा संख्या नसलेल्या जैन समाजाला प्रकोष्ठच्या माध्यमातून
मान्यता दिली आणि त्याचबरोबर जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून जैन समाजाला ह्या प्रवाहामध्ये आणण्याचं एक चांगलं काम केलेलं आहे. मला खात्री आहे की यापुढेही जैन समाजाच्या चांगल्या कामासाठी भारतीय जनता पक्ष आमच्याबरोबर राहील. जैन समाज हा जरी छोटा असला तरी आर्थिकदृष्ट्या जरी सबळ असला तरी काही खेडेगावांची अजूनही तो दरिद्र रेषेखाली सुद्धा आहे. त्याचं सुद्धा उन्नती करण्याचं काम त्या महामंडळाच्या मार्फत होईल आणि मला खात्री आहे की बावनकुळे साहेब असतील, गौडा साहेब असतील, आपण सर्वजणच आम्हाला ह्या जैन समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि मला प्रवेश दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आज भाजप कार्यालयामध्ये बावनकुळे साहेबांच्या हस्ते माझा जो भाजप प्रवेश झाला त्यावेळेला त्या ठिकाणी गोडासाहेब, खाडेसाहेब आणि पक्षाचे अध्यक्ष साहेब आणि सर्व आमच्या भागातून आलेले 200-300 कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप हा असा पक्ष आहे की तो सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि भाजप हा समाजासाठी एक प्रपोज निर्माण करून एक वेगळी आयडेंटिटी जैन समाजाला दिली. त्याचबरोबर महामंडळाची स्थापना करून जैन समाजाला आर्थिक यामध्ये चांगलं काम करता यावं यासाठी महामंडळाची स्थापना केली. त्याबद्दल आम्ही सर्व जैन समाज त्यांचा ऋणी आहे आणि भाजप अशाच पद्धतीनं सहकार्य करत असेल तर आमचा समाज त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी असेल. त्या निमित्तानं आजची परिषद